विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण अल्किल हॅलाइडचे प्रिपरेशन या संदर्भामध्ये माहिती घेतलेली होती. आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या टॉपिकमध्ये अल्किल हॅलाइड्स आणि अरिल हॅलाइड्स यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज बद्दल माहिती घेणार आहोत. यामध्ये आपण वेगवेगळ्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज पाहणार आहोत त्यामध्ये पहिली आहे स्टेट ऑफ अल्किल हॅलाइड्स, दुसरे आहे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इन द अल्किल हॅलाइड्स, तिसरे आहे सोल्युबिलिटी ऑफ अल्किल हॅलाइड्स आणि चौथी आहे बॉइलिंग पॉइंट अँड मेल्टिंग पॉइंट ऑफ अल्किल हॅलाइड्स अँड अरिल हॅलाइड्स. तर पहिली प्रॉपर्टी जी आपण पाहणार आहोत त्यामध्ये आपण जर पाहिलं what is the state of alkyl halides and aryl halides. So in general when you consider the lower alkyl halides, they are gaseous in nature, and in that gaseous alkyl halides, those alkyl halides which are volatile in nature, they are having the sweet smell. The higher alkyl halides, they are present in the liquid state or in the gaseous state. When you consider the second property, that is the intermolecular forces. This property of alkyl halides determines the polar nature of covalent bond between the carbon atom and halogen atom. And number of properties of alkyl halides are mainly depends upon the extent of intermolecular forces of attraction, that is the extent of bond polarity of the carbon and halogen bond in the alkyl halides. या प्रॉपर्टी मध्ये प्रामुख्याने आपल्याला बॉन्ड पॅरामीटरचा अभ्यास करायचा आहे. बॉन्ड पॅरामीटर्स म्हणजे याच्यामध्ये आपण बॉन्ड लेंथ, बॉन्ड स्ट्रेंथ, त्यानंतर याच्यामध्ये आपण डायपोल मोमेंट यासारख्या प्रॉपर्टीचा आपण प्रामुख्याने अभ्यास करणार आहोत. तिसरी प्रॉपर्टी जी आपण अभ्यासणार आहोत ती म्हणजे सोल्युबिलिटी. अल्किल हॅलाइड्स हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत आणि अल्किल हॅलाइड्स हे पोलर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत आणि त्यामुळे काही अल्किल हॅलाइड्स हे वॉटर सारख्या पोलर सॉलिड मध्ये सोल्युबल असतात, पण मोस्ट ऑफ द अल्किल हॅलाइड्स हे पोलर असून सुद्धा वॉटर मध्ये इनसोल्युबल असतात. त्यांची सोल्युबिलिटी वॉटर मध्ये कशी चेंज होत जाते, कशावर ते अवलंबून आहे, या संदर्भात माहिती आपण ह्या तिसऱ्या प्रॉपर्टी मध्ये पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर सगळेच अल्किल हॅलाइड्स जर आपण पाहिले किंवा अरिल हॅलाइड्स जर पाहिले, सो ऑल अल्किल हॅलाइड्स अँड अरिल हॅलाइड्स दे आर सोल्युबल इनटू द नॉन पोलर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स लाईक अल्कोहोल्स, एसिटोन, इथर्स लाईकवाईज. आणि शेवटची आणि खूप महत्वाची प्रॉपर्टी आपण आज पाहणार आहोत ती म्हणजे बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट. अल्किल हॅलाइड्स आणि अरिल हॅलाइड्स यांचा बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट हा प्रामुख्यानं वेगवेगळे हॅलोजन ॲटम्स एकाच अल्किल ग्रुपला किंवा अरिल ग्रुपला जोडल्यानंतर कशा प्रकारे व्हॅरी होतो ते आपण पाहणार आहोत. एकच अल्किल ग्रुप असेल आणि वेगवेगळे हॅलोजन्स असतील त्यावेळेस त्याच्या बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट मध्ये कशा प्रकारचे व्हेरिएशन होत असेल. एकच हॅलोजन ॲटम असेल आणि वेगवेगळे अल्किल ग्रुप असतील त्यावेळेस त्याचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट कशा प्रकारे व्हॅरी होत जाणार ते आपण पाहणार आहोत. अरिल हॅलाइड्स मध्ये मोनोहॅलोजन अरिल हॅलाइड्स आणि डायहॅलोजन अरिल हॅलाइड्स यांच्यामध्ये ज्या ऑर्थो, मेटा, पॅरा पोझिशन्सला हॅलोजन ॲटम जेव्हा असतात तेव्हा त्यांच्या मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट मध्ये काय चेंज होत जातो या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. आणि त्यांचा मेल्टिंग पॉइंट कशा प्रकारे चेंज होतो या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीचा अभ्यास आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. पहिली फिजिकल प्रॉपर्टी आपण पाहूया, स्टेट ऑफ अल्किल हॅलाइड्स. म्हणजे अल्किल हॅलाइड्स कोणत्या स्टेटमध्ये आपल्याला उपलब्ध असतात. तर एकूण 3 स्टेट असतात मॅटरच्या, सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅसियस स्टेट. यामध्ये आपण अल्किल हॅलाइड्स पाहिले तर जे लोअर अल्किल हॅलाइड्स आहेत की ज्यांच्यामध्ये कार्बन संख्या ही 1 ते 4 पर्यंत आहे, असे अल्किल हॅलाइड्स हे प्रामुख्यानं गॅसियस स्टेट मध्ये असतात. सो स्टेट ऑफ अल्किल हॅलाइड्स इन विच द लोअर अल्किल हॅलाइड्स आर गॅसेस इन नेचर. आणि ह्या गॅसेस मध्ये असणारे जे काही अल्किल हॅलाइड्स आहेत त्यापैकी जे व्होलाटाइल आहेत, द गॅसियस व्होलाटाइल अल्किल हॅलाइड्स दे आर हॅव्हिंग द स्वीट स्मेल. दॅट इज द फर्स्ट स्टेट ऑफ द अल्किल हॅलाइड्स. व्हॉट इज द फर्स्ट पॉइंट? लोअर अल्किल हॅलाइड्स दे आर गॅसियस इन नेचर अँड volatile gaseous alkyl halides are having the sweet smell. And second point is, when you consider the higher alkyl halides, the alkyl halides which are having the high number of carbon atoms, more number of carbon atoms, they are having the liquid state or they are present in the solid state. So in this way, the alkyl halides, when you consider, then the lower alkyl halides are
gaseous in nature, and higher alkyl halides may be present in the liquid state or in the solid state, and the volatile gaseous alkyl halides, they are having the sweet smell. The second property of alkyl halide is nature of intermolecular forces. What do you mean by intermolecular forces? The forces of attraction between the two molecules is called as the intermolecular forces. When you consider alkyl halides, in alkyl halides carbon atom is bonded with halogen atom. The electronegativity difference between the carbon atom and halogen atom is large, because halogen atoms are most electronegative elements in the periodic table and carbon is lower electronegative than the halogen. Due to the large electronegativity of halogen atoms, the shared pair of electron between the carbon and halogen covalent bond is shifted towards the halogen atom, and therefore the electron cloud is present around the halogen atoms and therefore halogen atom acquires partial negative charge, and therefore equal and opposite partial positive charge is developed on the carbon atom. So the polar nature of this covalent bond determines the different bond parameters of these alkyl halides. So first we will consider the bond length. What is a bond length? Bond length is the distance between nuclei of two atoms which are bonded with the covalent bond. In alkyl halides, when you consider the atomic size of fluorine is smaller and atomic size goes on increasing from fluorine to iodine, and therefore the bond length also goes on increasing between the carbon and halogens from fluorine to iodine. So when you consider in methyl halides such as methyl fluoride, methyl chloride, methyl bromide and methyl iodide, from fluorine to iodine, the atomic size of that elements goes on increasing, and therefore the bond length, that is the distance between carbon atom and halogen atoms, also goes on increasing from fluorine to iodine. So fluorine and carbon bond length is the shortest bond length, and carbon and iodine bond length is the highest bond length in the alkyl halides. Then second point when you consider here, that is the bond enthalpy. What do you mean by bond enthalpy? Bond enthalpy is the minimum amount of energy required to break the particular covalent bond. It's called as the bond enthalpy. In case of alkyl halides, the bond enthalpy depends upon the strength of the bond. So as a shorter bond, greater is the bond strength. म्हणजे जेवढा बॉन्ड शॉर्ट असेल तेवढे ते एलिमेंट्स एकमेकांच्या जवळ असणार आहेत, तेवढा त्यांच्यामधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा जास्त असणार आहे, तेवढं त्यांच्यामधलं पोलर नेचर जास्त असणार आहे, आणि म्हणून जेवढी अटॉमिक साईज एलिमेंटची कार्बनला जोडणाऱ्या कमी असेल तेवढ्या त्या बॉन्डची स्ट्रेंथ काय असणार आहे, जास्त असणार आहे, म्हणजे तो बॉन्ड स्ट्रॉंग असणार आहे. म्हणजे जर आपण इकडे बघितलं अल्किल हॅलाइड्स मध्ये, तर मिथिल क्लोराइड मध्ये कार्बन आणि फ्लोरीन यांचा जो बॉन्ड आहे त्याची बॉन्ड लेंथ कमी आहे, पण कार्बन आणि आयोडीन मिथिल आयोडाइड मध्ये याची बॉन्ड लेंथ काय जास्त आहे. आणि बॉन्ड लेंथ कमी असल्यामुळे कार्बन आणि फ्लोरीनचा बॉन्ड हा स्ट्रॉंग आहे, पण कार्बन आणि आयोडीन यांच्यामधलं बॉन्ड डिस्टन्स जास्त आहे, कारण आयोडीनची ॲटॉमिक साईज जास्त आहे आणि म्हणून यांच्यामधला बॉन्ड मोठा असणार आहे, बॉन्ड लेंथ जास्त असणार आहे. आणि जेवढा बॉन्ड लेंथ जास्त असेल तेवढा बॉन्ड तो वीक असतो, म्हणून कार्बन आणि फ्लोरीनचा बॉन्ड काय असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे. सो बॉन्ड स्ट्रेंथ गोज ऑन डिक्रीजिंग फ्रॉम carbon fluorine to carbon iodine in the alkyl halides, and therefore when you consider methyl fluoride is the molecule which is having the highest bond enthalpy, because carbon fluorine bond in methyl fluoride is stronger than the carbon iodine bond in the methyl iodide. So bond enthalpy goes on decreasing from methyl fluoride to methyl iodide, because bond strength goes on decreasing from methyl fluoride to methyl iodide. Then third, dipole moment. Dipole moment is the property of the polar compounds. As alkyl halides are polar in nature, they are having the dipole moment. When you consider the dipole moment of the alkyl halides having the same alkyl group but different halogen atoms, here in case of alkyl halides
such as methyl chloride, and methyl bromide and methyl iodide. Methyl chloride is having the highest dipole moment and methyl iodide is having the lowest dipole moment. So in this way, nature of intermolecular forces explains or which is responsible for the different bond parameters of alkyl halides such as bond length, bond enthalpy and dipole moment. Third property of alkyl halide is solubility. What do we mean by solubility? The amount of substance which will be soluble into the specific amount of solvent, that is called as the solubility of particular organic compound. म्हणजे आपण एक ठराविक अमाऊंट सॉल्व्हंट जर घेतला त्या अमाऊंट मध्ये फॉर एक्झाम्पल आपण 100 ml सॉल्व्हंट घेतला त्या 100 ml सॉल्व्हंट मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड किती ग्रॅम सोल्युबल होत आहे याच्यावरती त्या सबस्टन्सची सोल्युबिलिटी अवलंबून असते. ज्या कंपाऊंडचे जास्त अमाऊंट सोल्युबल होईल त्याची सोल्युबिलिटी जास्त असणार आहे आणि ज्या कंपाऊंडची कमी सोल्युबिलिटी असणार आहे तो कंपाऊंड कमी प्रमाणामध्ये सोल्युबल होणार आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंडची सोल्युबिलिटी जर आपण पाहिला, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर पोलर इन नेचर and therefore some organic compounds which are having the low molecular weight, they are soluble into the water. So solubility of alkyl halide is explained in the two compounds in water and in organic solvent. So water is a polar solvent because in water there are two ions, H plus ion and OH minus ion. So when you consider alkyl halides are less soluble into water. Why? Because when you consider in alkyl halides there is a polar bond between the carbon atom and halogen atom, and in water also there is a polar bond between the H plus ion and OH minus ion. So in alkyl halides there is a strong attraction between the polar halide molecules than the attraction between polar halide molecules and water molecules, and therefore there is no attraction between the alkyl halide molecules with water molecule, and therefore they are less soluble. So in water alkyl halides are less soluble. Aryl halides are insoluble into water. Aromatic halides पाण्यामध्ये विरघळत नाहीये, पण alkyl halides हे काही प्रमाणामध्ये पाण्यामध्ये विरघळतात. Then second, in organic solvents such as ethers, alcohols, the alkyl halides are completely soluble into the organic solvents because they are non-polar in nature. In generally, we can understand that alkyl halides are insoluble into polar solvent, but they are soluble into the non-polar solvent, that is in the organic solvent alkyl halides are soluble, but in water they are insoluble. Next, an important property of alkyl halide is boiling point and melting point of alkyl halides and aryl halides. So what is the boiling point? Boiling point is a temperature at which the vapor pressure of liquid becomes equal to the atmospheric pressure. Such temperature is called as the boiling point. In case of alkyl halides, when you consider the boiling point of this alkyl halides is mainly depends upon the polar nature of the covalent bond between the carbon atom and halogen atom. So first when you consider the comparison between the boiling point of alkyl halides and alkanes of same molecular mass. In case of alkyl halides and alkanes having the equivalent molecular mass, it is observed that the boiling point of alkyl halide is always greater than the boiling point of alkanes having the same molecular mass. म्हणजे alkyl halides आणि alkanes दोन आपण कंपाऊंड घेतले, दोघांचाही मॉलिक्युलर मास जर सेम असेल तर अशा कंपाऊंड्स मध्ये अल्किल हलाइडचा बॉइलिंग पॉइंट हा अल्केन पेक्षा जास्त असतो, कारण अल्केन मध्ये पोलर कोव्हॅलंट बॉन्ड अब्सेंट असतो, अल्किल हलाइड मध्ये तो पोलर कोव्हॅलंट बॉन्ड प्रेझेंट असतो आणि म्हणून अल्किल हलाइडचा बॉइलिंग पॉइंट हा अल्केन पेक्षा जास्त असतो. त्यानंतर बॉन्ड पोलॅरिटी वरती अल्किल हलाइडचा बॉइलिंग पॉइंट डिपेंड असतो. सो बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्किल हलाइड इंक्रीजेस विथ द इंक्रीज इन बॉन्ड पोलॅरिटी. बॉन्ड पोलॅरिटी जशी जशी वाढत जाईल तसं त्याचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट पण जास्त असणार आहे. अगेन द बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्किल हलाइड इज डिपेंड्स अपॉन द मॉलिक्युलर मास. जेवढं मॉलिक्युलर मास जास्त असणार आहे तेवढे त्या कंपाऊंड मध्ये कार्बनची संख्या वाढणार आहे, तेवढे कार्बन आणि हायड्रोजन किंवा कार्बन आणि हायड्रोजन मधले कोव्हॅलंट बॉन्डची संख्या पण वाढणार आहे. असे बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्याला सप्लाय करावी लागणार आहे आणि म्हणून
जेवढी जास्त मॉलिक्युलर मास अल्किल हॅलाइडचं असेल तेवढा त्याचा बॉइलिंग पॉईंट पण काय असणार आहे, जास्त असणार आहे. तर मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटच्या संदर्भामध्ये 3 गोष्टी आपल्या इथे लक्षात घ्यायच्या. अल्किल हॅलाइडचा बॉइलिंग पॉईंट हा अल्केन पेक्षा जास्त असतो. इथं फक्त एक कंडिशन आहे की दोघांचं मॉलिक्युलर मास काय असलं पाहिजे, जवळपास सेम असलं पाहिजे. दुसरा इथं अल्किल हॅलाइडचा बॉइलिंग पॉईंट हा बॉन्डच्या पोलॅरिटीवरती डिपेंड असतो. जेवढं जास्त बॉन्ड पोलॅरिटी असेल तेवढा त्याचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो. तिसरा महत्वाचा पॉईंट आहे बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्किल हॅलाइड इज डिपेंड्स अपॉन द मॉलिक्युलर मास ऑफ अल्किल हॅलाइड. When you consider different alkyl halides having the different molecular mass, in that alkyl halides, the alkyl halide which is having higher molecular mass should possess the higher boiling point. आणि मग हे एक्झाम्पलचं आपण इलिस्ट्रेशन घेऊया. इथे आपण अल्किल हॅलाइड्स घेतलेले आहेत. या अल्किल हॅलाइड्स मध्ये अल्किल ग्रुप सेम घेतले आपण आणि हॅलोजन डिफरंट घेतले. सो विदिन द अल्किल इन गिवन अल्किल हॅलाइड्स when alkyl group is same but halogen atoms are different. म्हणजे अल्किल ग्रुप सेम आहे, हॅलोजन atoms are different आहे. तर मग यांच्या बॉइलिंग पॉइंट मध्ये काय ऑर्डर असेल, काय नेचर असेल याचा आपण अभ्यास करणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की क्लोरीनचा ॲटॉमिक मास हे कमी आहे आणि आयोडीनचा ॲटॉमिक मास काय जास्त आहे. त्यामुळे अल्किल आयोडाइडचं मॉलिक्युलर मास हे जास्त असणार आहे आणि अल्किल क्लोराइडचं मॉलिक्युलर मास हा सगळ्या कंपाऊंड मध्ये काय असणार आहे, कमी असणार आहे. इथे अल्किल ग्रुप आपण सेमच घेतलाय. समजा आपण इथे मिथिल ग्रुप घेतला असता, मिथिल आयोडाइड, मिथिल ब्रोमाइड, मिथिल क्लोराइड किंवा मिथिल फ्लोराइड इन जनरली कुठलाही अल्किल ग्रुप घेतला असता पण तो सगळ्या कंपाऊंड मध्ये सेम असेल आणि हॅलोजन ॲटम जर डिफरंट असतील तर ज्या अल्किल हॅलाइड मध्ये आयोडीन जोडलेला आहे त्याचं मॉलिक्युलर मास काय असणार आहे, जास्त असणार आहे. आणि ज्याचा मॉलिक्युलर मास जास्त असणार आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे, जास्त असणार आहे. आणि म्हणून इथे आपल्याला या कंपाऊंड मध्ये बॉइलिंग पॉइंटची ऑर्डर अशी मिळेल, अल्किल आयोडाइड्स आर हॅव्हिंग हायर बॉइलिंग पॉइंट दॅन द अल्किल फ्लोराइड्स. सो इन गिवन अल्किल हॅलाइड्स इफ द अल्किल ग्रुप इज सेम and halogen atoms are different, then the boiling point order is like this. That is, alkyl iodides are having higher boiling point and alkyl fluorides are having lower boiling point. Consider another example. या एक्झाम्पल मध्ये आपण काय करतोय तर हॅलोजन सेम ठेवलेलं आहे. बघायच्या का एक्झाम्पल मध्ये आपण अल्किल ग्रुप सेम ठेवला होता. आताच्या एक्झाम्पल मध्ये आपण हॅलोजन ॲटम सेम ठेवलेला आहे आणि अल्किल ग्रुप आपण डिफरंट ठेवलेला आहे. इथे कार्बन संख्या आपण मोजली, तिथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे. कार्बन संख्या वाढत गेली त्याचा मॉलिक्युलर मास पण वाढत जाणार आहे. आणि याच्यामध्ये आपण प्रॉपर्टी शिकली आहे, बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मॉलिक्युलर मास ऑफ अल्किल हॅलाइड्स. मिथिल क्लोराइडचं मॉलिक्युलर मास या तिघांमध्ये सगळ्यात कमी आहे आणि म्हणून मिथिल क्लोराइडचा बॉइलिंग पॉइंट हा इथिल क्लोराइड पेक्षा कमी असणार आहे कारण या दोघांच्या मॉलिक्युलर मास मध्ये 14 युनिटचा फरक असणार आहे. इथिल क्लोराइड आणि प्रोपिल क्लोराइड यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक CH2 ग्रुप याच्यामध्ये जास्त आहे, म्हणजे याचंही मॉलिक्युलर मास याच्यापेक्षा 14 युनिटनं जास्त आहे आणि मॉलिक्युलर मास जास्त असल्यामुळे याचा बॉइलिंग पॉइंट काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे इथं आपण थोडक्यात लक्षात घेऊया की बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्किल हॅलाइड्स is always greater than the boiling point of alkanes having same molecular mass. दूसरा मुद्दा महत्वाचा इथं आहे की boiling point of alkyl halide is directly proportional to the bond polarity and bond polarity depends upon the halogen atom attached to the carbon atom. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे molecular mass is directly proportional to the boiling point is directly proportional to the molecular mass and molecular mass is directly proportional to the number of carbon atoms present in the molecule. आणि म्हणून ज्या अल्किल हॅलाइड मध्ये कार्बनची संख्या जास्त असणार आहे अशा कंपाऊंडचा बॉइलिंग पॉइंट हा कमी कार्बन असणाऱ्या कंपाऊंड पेक्षा कमी असणार आहे. इथे आपण ऑर्डर पाहिली की अल्किल ग्रुप जेव्हा सेम असतो आणि वेगवेगळे हॅलोजन जोडलेले असतात तेव्हा अशा कंपाऊंड्स मध्ये आयोडीन असणारा अल्किल हॅलाइडचा बॉइलिंग पॉइंट हा सगळ्यात जास्त असतो, त्यानंतर ब्रोमाइडचा असतो, नंतर अल्किल क्लोराइडचा असतो आणि सगळ्यात कमी हा अल्किल फ्लोराइडचा असतो. आणि त्यानंतर आपण एक एक्झाम्पल घेतलं की त्या हॅलोजन ॲटम्स जर सेम असतील आणि अल्किल ग्रुप जर वेगळे असतील
तर ज्या अल्किल ग्रुपमध्ये कार्बनची संख्या जास्त आहे याचा बॉइलिंग पॉइंट काय असणार आहे, हायएस्ट असणार आहे. याचा बॉइलिंग पॉइंट हायएस्ट असणार आहे. याचा थोडासा त्यापेक्षा कमी असेल पण तो थोडा हाय असेल. आणि याचा बॉइलिंग पॉइंट काय असेल, सगळ्यात कमी म्हणजे लो असेल. सो बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्किल हॅलाइड having the same halogen atom is directly proportional to the molecular mass, that is depends upon the number of carbon atoms present. Next is how the boiling point changes in the isomeric alkyl halides. Isomeric alkyl halides are alkyl halides which are having same molecular formula. They are also having the same halogen atom, but they are having the different structural formula. Some are having the straight chain formula, some are having the branch chain, some are primary, some are secondary. So depending upon the structure of these alkyl halides, the boiling point of such isomeric alkyl halide is also different one. So here we consider example of N-butyl bromide. This is the secondary butyl bromide and this is the tertiary butyl bromide. When you consider these compounds, they are the isomers of each other. So when you consider the variation of boiling point in such compounds, then when you consider N-butyl bromide, this N-butyl bromide is having large surface area as compared to secondary butyl bromide and tertiary butyl bromide. So as surface area increases, the energy required to break the covalent bonds also increases, and therefore the N-butyl bromide, as it is primary, is having the higher boiling point than the secondary butyl bromide, and secondary butyl bromide is also having the higher boiling point than the tertiary butyl bromide. So tertiary butyl bromide is having the lowest boiling point here. So when you consider in such alkyl halide, that is in the compounds having the primary, secondary and tertiary carbon atoms to which halogen atoms are attached, in such isomeric alkyl halides, the boiling point of more branched alkyl halide is lowest one. So we say that the boiling point goes on decreasing with the branching in the such alkyl halides. So in general it is observed that in isomeric alkyl halides, the boiling point of primary alkyl halide is higher one than the secondary, and boiling point of secondary alkyl halide is higher than the tertiary alkyl halides. So tertiary alkyl halides are having the lower boiling point than primary and secondary alkyl halides, because the van der Waals force of attraction is greater in the primary alkyl halides than secondary and tertiary alkyl halides. As branching increases, the surface area decreases and the van der Waals force of attraction also decreases, and therefore boiling point also decreases with branching in the alkyl halides. Last point of the boiling point and melting point of alkyl and aryl halides. We are considering here the boiling point and melting point of aryl halides. Aryl halides are the halogen derivatives in which halogen atom is directly attached to the aromatic nucleus, such as benzene. So when you consider here in first example, it is a chloromethane, bromomethane and it is iodomethane. So these compounds are having the same aryl group, but in these compounds the halogen atoms are different. And when you consider the molecular mass of these aryl halides, obviously atomic number of iodine is greater, so its atomic mass is greater. So this compound is having the highest molecular mass among these three. So when you compare the boiling point of this chlorobenzene, bromobenzene and iodobenzene, then as molecular mass of iodobenzene is greater than the molecular mass of chlorobenzene and molecular mass of bromobenzene, and therefore iodobenzene is having highest boiling point. Iodobenzene is having the highest boiling point than bromobenzene and chlorobenzene. So when you consider the order of boiling point of these monosubstituted aryl halides or aryl halides which are having different halogen atoms, then in such aryl halides the boiling point increases with molecular mass. Okay, so these are the disubstituted or dihalogen derivatives of the aromatic compounds. Or in these compounds, when you consider, they are orthodisubstituted, they are meta and they are para dihalo aryl halides. So when you consider in such compounds,
the boiling point of such compounds in which two halogen atoms are present and they are same identical halogen atoms are present, then their boiling point is somewhat equal. But when you consider the melting point of such ortho, meta and para disubstituted or dihalo compounds, in such compounds the melting point is highest in case of para disubstituted compounds. So when the halogen atoms are present at the para position, then what happens? The intermolecular force of attraction increases between the two molecules of such para substituted compounds, and therefore due to such symmetric structure the boiling point increases because of increasing the intermolecular attraction between the molecule. Such intermolecular attraction between the meta and ortho compounds is lower than, and therefore melting point of para dichlorovenzene is higher one than meta dichlorovenzene or ortho dichlorovenzene, because of in para dichlorovenzene the chlorine atoms are symmetrically arranged in the molecule. They are exactly oppositely arranged, and therefore intermolecular force of attraction increases. Strong bond form there in between the two molecules, and therefore melting point of such para dichlorovenzene is higher one than the ortho and meta dichlorovenzene, but they are having the same boiling point. So in this way the physical properties of such alkyl halides and aryl halides are mainly depends upon the polar nature of the carbon halogen bond in the alkyl halides and in aryl halides. More the polar nature, more is the boiling point, more is the solubility. So all such properties are mainly depends upon the intermolecular force of attraction and bond polarity of the such alkyl halides.